संपूर्ण जुन्नर तालुक्याला हादरवणारी घटना खरं तर आज सकाळी उघडकीस आलेली आहे. आता आपण पारगाव गावाच्या अंतर्गत जी काही बगाडवाडी म्हणून वाडी आहे त्या वाडीमध्ये आहोत. माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर मोठा पोलीस फौजफाटा असेल, फॉरेन्सिकची व्हॅन या ठिकाणी आलेली आहे. घटना देखील तशीच गंभीर आहे. या ठिकाणी एका मुलाने आपल्या 65 वर्षाच्या वडिलांचा तसेच आपल्या 32 वर्षीय भावाचा दगडाने ठेचून खून केलेला आहे. याच्यामध्ये आरोपी जो आहे तो बापजी जयराम मुकणे वय वर्ष 32 हा आरोपी आहे. वाद कशामुळे झाले, हत्येचं कारण काय अद्याप स्पष्ट आहे, तो सगळा पोलीस तपासाचा भाग आहे. परंतु घटना किती निर्दयी आणि निर्गुण आहे पहा. ज्यावेळेस आरोपीने रात्री कशाहून तरी वाद झाला, त्यानंतर आरोपीने आपल्या वडिलांचा 65 वर्षाचे जे वडील होते त्याच्यामध्ये त्याचे वडील जे आहेत ते जयराम मुकणे आणि भाऊ जो आहे तो राजू मुकणे, हे दोघांचा देखील दगडाने ठेचून निर्गुण खून केला. आणि खून केल्यानंतर तो त्या मैता शेजारीच झोपला. ज्यावेळेस सकाळी खरतर या ठिकाणी काही ग्रामस्थ आले किंवा शेळी चारणारे जे काही शेळी पालक असतील ते या ठिकाणी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनीच खरतर तिथून पुढे ही जी घटना आहे ही पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले. आरोपीला आता ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तो जो आहे तो चालू आहे. आणि उत्तरीय तपासणीसाठी या दोन्ही जे मृतदेह आहेत ते ओतूर या ठिकाणी नेण्यात आलेले आहेत. त्यासोबत त्या जे आता मृत आहेत जयराम मुकणे त्यांच्या सुनबाई आहेत. नेमकी काय थोडीशी घटना आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. ताई नमस्कार, तुम्हाला कधी समजलं? आम्हाला सकाळी समजला. तुम्ही कुठे राहिला? आम्ही तिकडं खाली होते राहायला, तर आम्हाला माणूस आला या त्या सांगायला, मग आम्ही इकडं आलो. किती वाजता सकाळी तुम्हाला ही घटना समजली? आम्ही इकडं तरी जास्त टाइम पण नसेल झाला, आताच आलो. 9ला आलं असेल इथं. 9-10 वाजता तुम्ही? हा, इथं आलो असेल ना. बघितलं आम्ही तर ती सांगत होती का कोण आहे ओळख का तुम्ही, तर आम्ही बोलायला लागलो का यो माझा देर ना सासरा आहे. म्हणजे जे मृत झाले त्याच्यापैकी तुमचा एक दीर होता? हा, एक सासरा होता. सासरा आहे. म्हणजे आता हे जे तुमचे जे दुसरे दीर आहेत जे बापजी, हा, ते दीर आमचे, त्यांनीच यांचा खून हा, केला? त्यांनी त्यांचा खून केला. काय रातच्या झोपेमध्ये दगड टाकले डोक्यावर. झोपलेले असताना? हा, झोपलेले कशावरून असताना. वाद होते का किंवा काय अगोदर काय अशी चर्चा व्हायची का? नाही, आधी काय नाही, ती झाली असेल काय भांडणं, ती आम्हाला नाही एवढी माहिती. आम्ही तिकडं होतो, मग काय भांडणं झाली असेल म्हणून दिली असेल दगड टाकून, पण एवढं आम्हाला माहिती नव्हतं. ते काही इथंच राहायचे का? म्हणजे हा, 3 जण ते इथंच राहायचं, 3 बापले इथंच राहायचं. ते बापजीचं लग्न झालं होतं का? हा, त्याचं पहिले लग्न झालं होतं. त्याची बायको गेलती तर त्या डोक्यात सटकू झालेला. म्हणजे त्याच्यामुळे थोडासा विमनस्क हा, झाला होता. डोक्यात सटकू होता त्याच्यावर थोडा बाहेरचा होता. तर बाहेरचा होता तर त्या नसता घरामध्ये नाही राहायचा. कोण काय बोलला का त्याला लगेच राग यायचा ना. मग त्याच्यावर कोणी शिवा दिला का त्या रानामध्ये जायचा. हा, म्हणजे असं निघून जायचं? हा, निघून जायचा ना. म्हातारा काय बोलायला का त्याला नसता मारायचा. पहिले पण म्हाताऱ्याच्या दगड बसवलेले, तर म्हातारा तिकडं खाली कोकणात आलता आमच्या जवळ. तर त्या आता आम्ही इकडे गेलो तेव्हा त्यांनी रातच्या वाटत दिली दगड टाकून. म्हणजे पहिला देखील त्यांनी वडिलांना मारायचा प्रयत्न केला होता हा, बापजींनी? हा, आम्ही म्हाताऱ्याला बोलत होतो का तुम्ही जाऊ नका तिकडं. म्हाताऱ्याला आम्ही बोलत होतो का जाऊ नको, तू तिकडं आमच्या जवळ राह. तर म्हातारा तिकडं खाली 3 दिवस आमच्या जवळ राहिला ना. असं बोलायला लागला का मी तुमच्या जवळ बोलतो 3 दिवस राहिला, तर बोलतो बाबजीला बोलतो खायला कोण देत नसेल बोलतं. मग मी इकडं घराकच आलो, तर घरा का आलं तर बाबजींनीच त्यांना मारून टाकला. म्हणजे इकडे किती दिवस झाले? इथं त्यांना बाबा माझा सासरा तिकडं आलता खाली आमच्या जवळ 3 दिवस राहिलेला. तर बाबजा इथं होता. तर सासरा असा बोल का मी बोलतो तुमच्या जवळ 3 दिवस राहिलो, तर आता बोलतो बाबजाला खायला कोण नसेल देत. तर तो म्हातारा तिकून इकडं आला तर बाबजाने त्याच्या डोक्यावर दगड टाकून दिला. लेकाची काळजी म्हणून वडील इकडे आले? हा, इकडं आले. त्याचं नको हाल व्हायला. हा, हाल नको व्हायला. पण त्यानेच मारून टाकलं. त्या वाराला त्याच्या अंगावर त्या बाहेरचा आहे ना, तर वाराला त्या कोणाला शिवा द्यायचा. तिकडं आलता खाली, तर आम्ही त्याला बाबजाला जेवायला दिलता तेव्हा चांगलाच होता तो. पण असं कंचा वार जर आला का त्या डोक्यात चक्रम जायचा, मग कोणाला शिवा द्यायचा. त्याच्यावर काय दवाखान्यात उपचार वगैरे चालू होते का? नव्हते चालू. त्याला बाहेरचा होता? हा, बाहेरचा होता. जे मयत आहेत जयराम मुकणे त्यांची मुलगी आहे बरोबर? तुम्ही मुलगी आहात ना त्यांच्या? तुम्ही इकडं कधी आला? तुम्हाला कधी समजलं? आता आम्हाला हप्ता झाला असेल.
माईक थोडी वर पकडा जवळ. हप्ता झाला असेल. तुम्ही कुठे होते राहायला? तिकडे खाली होतो राहायला. म्हणजे तुमच्या दुसऱ्या भावाकडे हो नाही म्हणजे आम्ही घर बांधलंय ना घर तिकडे, बांधले का? तिकडे राहायला होतो. मग आता हा जो तुमचा भाऊ आहे बापजी, ज्यांनी तुमच्या वडिलांना किंवा भावाला मारलंय, हो कसा होता त्याचा स्वभाव पहिल्यापासून? काय म्हणजे बायकोमुळं तसा झाला. हम्म. म्हणजे बायकोमुळं चक्रम झाला. तो बायकोला 2 खेपा आणायला गेलती माझी बहीण. हम्म. पण बायको गेलती आणायला माझी बहीण, तर ती आली नाही बायको. हम्म. अशी म्हणत का मी माझ्या आई बापांकच राहते. कुठली होती त्याची मंडळी? डोळखाम. रोगाम. ती कधी निघून गेली इकडून? तिला आता झाला असेल 4-5-6 वर्ष झाला असेल. म्हणजे तेव्हापासून हा असंच हा, वेळेसारखा वागत होता. हा वेळापासून वागत होता. म्हणजे असं त्याला मी घेतला होता, आम्ही भक्ताकडे घेतला होता. हम्म. पण त्याला चांगला करण्याची व्यवस्था आलती. असंच वेळेसारखं हा वागायचं. वेड्यासारखे वागायचा. म्हातारा कुठून पण जायचा, त्याला खायला आणून घालायचा, आम्हाला पण घालायचा आणि त्याला पण घालायचा. आता ही जी घटना आहे रात्रीची तुम्हाला कधी समजली? ती आता आम्हाला 9 वाजता आम्ही इथं आलो पोहोच झालो ना, हम्म. त्या टायमाला आम्हाला माहिती झालं. आता तुम्हाला एकूण भाऊ किती? आमचे भाव आता 4 जण. हम्म. 4 जण म्हणजे आता गेलाय माझ्या यांच्यासोबत ना आंबोलस संभ. हम्म. तो एक ना इथं जेलला नेला तो एक ना, तो पहिला नेलता जेलला तो एक. हम्म. आणि हा मयत झाला हा चौथा. हा माहीत झाला याचा होता. आणि तुमची आई आमची आई कधीच आम्ही बारीक असताना वारली. बरी असतानाच वारली. हा वडील कोणाकडे राहायचे मग तुमचे? आमच्याकडेच राहायचे. हम्म. मग आता याच्याकडे आले किती दिवस झाले? याच्याकडे येऊन बापजीकडे येऊन? त्याच्याकडे येऊन 3 दिवस झाले. आणि 3 दिवसातच त्यांनी वडिलांना हम्म. संपून टाकलं. म्हणजे 2 दिवस हा. म्हणजे काल आमचा म्हातारा आमच्या तिकडे आलता. हम्म. त्यांनी कोणबी बिणबी धरली हम्म. ना, त्याला माशाचा धंदा आहे ऐकायचा ना. हम्म. त्याने बगडवाडीत मध्ये इकली बिकली ना, संध्याकाळची इकडं आला. हम्म. रात्री संध्याकाळची इकडं आला असता. असा 6-1 वाजता आला ना. आम्ही मडला गेलो कागद आणायला. हम्म. तर इथं आला तर त्याने आमच्या इथं जेवला बिवला, तिथं बोलला चांगलं नाही. इथं आला, दोघं बापले आलं. हम्म. आलं ना, त्यांनी झोपायचा बिस्तारा त्यांनी हातरून घेतला, झोपलं. तर त्यांनी लगेच नाही तर माझ्या बापाच्या डोक्यावर दगड टाकून दिली माझ्या. रात्रीच? हा रात्रीचं. आणि तिथंच झोपला? हा तिथंच झोपला ना. माझ्या बारक्या भावाला पण इथं मागं डोका फोडलाय दगडीचं इथं असं. हम्म. त्याने बारक्या भावाला पण मारला माझ्या मोठ्या, म्हणजे 2 नंबरचे आहे ना त्याला. म्हणजे दोघांचे खून करून त्यांच्या मृतदेह शेजारी झोपला तो? हा मारले हे कधी कळलं? मारलं ते आता सकाळी 9 वाजता समजलं आम्हाला. ते दुसऱ्यांनी सांगायला आली तेव्हा. आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही अशी समजत का आमचा म्हातारा अजून कशाला येत नाही खाली. तुम्हाला वाटलं बा वडील अजून का खाली येते? हा आम्ही वाट पाहत त्याची, पण ते अजून आम्हाला माहीत नव्हतं ना. मग हे आले धावत आमचे नाना लागतात ना एक नात्यान. हम्म. तर आले धावत आले. तर म्हणण्यात का बोलतं, आम्हाला असं वाटलं ना, आमचे नाना सांगायला लागले का आम्हाला असं वाटलं का माझा नवरा ना माझा भाऊ मेलाय. हम्म. तर मग आम्ही तिथून इथं आलो बघायला. बघतो तर काय माझा बाप ना माझा भाव मेला. दोघंही निश्चित पडले होते? हो. त्यांना बाहेर आणून टाकलं होतं ओढून ना. त्यांच्या तोंडावरती घरात मारलं होतं का बाहेर मारलं होतं? बाहेर होतं. बाहेर होते? हा झाकून टाकलं होतं. झाकून ठेवलं होतं? हा